पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्याने चक्क बैलगाडीला बांधून ट्रॅक्टर आणले पंपावर. छोट्या टँकरद्वारे गावातच डिझेल उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्याची मागणी. एकीकडे शासन डिझेलचा साठा मुबलक असल्याचे सांगत असताना दुसरीकडे मात्र पेट्रोल पंपावर 2-2 दिवस डिझेल उपलब्ध राहत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तसेच शेतात डिझेल संपल्यावर शेतकऱ्यांना कॅन पेट्रोल डिझेल दिले जात नसल्याने अखेर मेहकर तालुक्यातील आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांनी डिझेल आणण्यासाठी चक्क बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून पेट्रोल पंप गाठला. यावेळी त्यांनी आम्हाला छोट्या टँकरद्वारे गावातच डिझेल द्यावे अशी मागणी केली आहे. तर आम्हाला शासनाने परवानगी दिल्यास आम्ही शेतकऱ्यांना 10 लिटरपर्यंत डिझेल देण्यास तयार आहोत. पण कॅनमध्ये डिझेल दिल्यास कुणीही डिझेल खरेदी करून व साठा करून काळा बाजारात विकण्याची शक्यता आहे. यावर शासनाने तोडगा काढणे आवश्यक आहे, असे पंप चालक हमीद कुरेशी यांनी सांगितले. मध्ये डिझेल मिळून नाही राहिलं आणि शेतकरी हा समोर 20-25 किलोमीटर पंपावर ट्रॅक्टर आणू शकत नाही, म्हणून कॅनमध्ये डिझेल न्यायचं. कॅनमध्ये या शासनाने डिझेल देणं बंद केलं आणि ज्या गाड्या काही बी पेट्रोल पंपाचे जे टँकर होते छोटे ग्रामीण भागात जे पुरवत होते, तर आमचं म्हणणे बुवा त्या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टर गावात एका ठिकाणी लावतो. सोशल मीडियाची सगळी व्यवस्था आहे, किती वाजता टँकर तुमचं पोहोचणार, त्या ठिकाणी ट्रॅक्टरचं RC बुक पाहून आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही डिझेल देण्याची कृपा करावी. असं जर 25 किलोमीटर आम्हाला नुसतं यायला आणि जायला इतका वेळ लागला तर शेतीचे कामं कधी करायचे आणि कसे करायचे हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. मी पेट्रोल पंप चालक या नात्याने सांगतो की शासनाचा निर्णय आहे की बॉटलमध्ये आणि कॅनीमध्ये देऊ नका. तर आम्ही शासनाच्या पत्रानुसार आम्हाला जे पत्र आलं त्यानुसार आम्ही चालतो आहे. मागे मिटिंग झालेली आहे, त्या मिटिंगमध्येही आमदार साहेबांना सांगितलं आहे, खरात साहेबांनी, की बा कॅनीमध्ये तुम्ही थोडंफार कॅनीमध्ये द्या, पण थोडंफार कॅनीमध्ये दिल्यानंतर इथं भांडणं होतात. म्हणून आम्ही शासनाचा जे निर्णय ते त्या निर्णयाच्या हिशोबाने चालू लागलो. तरी मलाही असा माझ्या म्हणजे पंपानुसार मलाही असं वाटते की ट्रॅक्टर जर शेतात बंद पडलं तर त्याला इथं येऊस्तोवर डिझेलसाठी मागणी करायला लोक की 10 लिटर तरी द्या, 10-15 लिटर, तर बा पंपापर्यंत ट्रॅक्टर आला पाहिजेत. तरी शासनानं 10-15 लिटरची तरी परवानगी द्यावी, तर 10-15 लिटर प्रत्येक कॅनीत द्यावा म्हणून.